मान पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा, चिठ्ठीने ठरला सभापती उपसभापतीचा निकाल। नमस्कार। मान तालुक्याच्या राजकारणात आज मोठा उलटफेर पाहायला मिळाला। चुरशीच्या लढतीनंतर मान पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाचा निकाल अखेर चिठ्ठीद्वारे लागला। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम शिंगाडे सभापतीपदी तर प्रियांका जगदाळे उपसभापतीपदी विजयी झाल्या। विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजकीय बालेकिल्ल्यातच भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे। मान पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे राजकीय 5-5 सदस्य निवडून आले होते। त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते। सभापती पदासाठी भाजपकडून अर्जुन काळे आणि बाळासाहेब कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम शिंगाडे मैदानात उतरले होते। उपसभापती पदासाठी भाजपकडून डॉक्टर राजेंद्र खाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रियांका जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। त्यानंतर छाननी झाली। छाननी झाल्यानंतर भाजपचे बाळासाहेब कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला व भाजपचे अर्जुन काळे व विक्रम शिंगाडे यांच्यात निवडणूक लागली। दोन्ही पक्षांनी समान मते दिल्याने ही निवडणूक चिठ्ठीवर घेण्याचे ठरले। या चिठ्ठीमध्ये अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम शिंगाडे विजयी झाले। त्याच पद्धतीने उपसभापती पदाची ही निवडणूक झाली। डॉक्टर राजेंद्र खाडे भाजपकडून उभे राहिले, तर राष्ट्रवादीकडून प्रियांका जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता। दोघांनाही समान मते पडल्यानंतर पुन्हा चिठ्ठी काढण्यात आली आणि उपसभापतीचा कौल ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागला आणि प्रियांका जगदाळे या विजयी ठरल्या। राजकीय विश्लेषण करताना आपल्याला मागे थोडेसे जावे लागेल। म्हसवड नगरपालिकेची निवडणूक 21-0 अशी एकतर्फी जिंकल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास प्रचंड मोठा वाढला। त्याचमुळे पंचायत समितीतही सहज विजय मिळेल अशी अपेक्षा त्यांना वाटत होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवरील एकी झाली। प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, मनोज पोळ यासारख्या दिग्गज नेत्यांनी एकत्र येत एक वेगळी रणनीती आखली आणि या रणनीतीच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या घौडदौडीला लगाम घातला आणि पंचायत समितीत बरोबर साधत अखेर सत्ता मिळवली। विजयानंतर सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसने जल्लोष केला। दैवडी शहरातून वाजत गाजत आणि ढोल ताशांच्या गजरात गुलालांची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली। सभापती विक्रम शिंगाडे यांनीही हा विजय सर्वसामान्य जनतेच्या असलेल्या सांगत विकास कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला। मान पंचायत समितीतील हा निकाल केवळ चिठ्ठीने लागलेला असला तरी त्यातून तालुक्यातील बदलते राजकीय समीकरण स्पष्ट झाले आहे। पुढील काळात मान तालुक्याचे राजकारण आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत। चला तर पाहूया राष्ट्रवादीचे नेते या प्रसंगी काय म्हणाले ते। जनतेने कौल दिला आणि जिल्हा परिषदच्या 3 सदस्य आणि पंचायत समितीचे 5 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले। चांगलं यश मिळालं। जनतेच्या मनामध्ये होतं ते निकालानं प्रत्यक्ष दाखवलं आणि त्यानंतर नशिबानंही आम्हाला चांगली साथ दिली आणि आज या ठिकाणी सभापती पदावरती विक्रम शिंगाडे आणि उपसभापती पदावरती आमची कन्या प्रियांका जगदाळे या निवडून आलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये जनतेने सत्ता दिलेली आहे। अनेक संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांनी केले। टोकाचा संघर्ष काही ठिकाणी झाला, पण आम्ही कुठेही आमचा तोल जाऊ दिला नाही। आम्ही ठरवलं की जनता जनार्दन सर्वस्व आहे आणि जनता जनार्दन खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देईल आणि आज खऱ्या अर्थानं जनता जनार्दनाने आणि
परमेश्वराने या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी दिली आहे. मला निश्चितपणानं खात्री आहे की आमचे नूतन सभापती विक्रम शिंगाडे आणि उपसभापती त्या ठिकाणी आलेला प्रियंका जगदाळे आणि त्यांच्यावर असलेली सगळी टीम, त्यामध्ये गौरी तुपे आहेत, आमच्या विरकरताई आहेत, काटकरताई आहेत, ही सगळी टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कामकाज करेल, लोकाभिमुख कामकाज करेल आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आता निवडणूक संपली आहे. खऱ्या अर्थानं मान तालुक्याच्या लोकांचे जे प्रश्न आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतील. अजितदादांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की जे काही करायचं आहे ते लोकांसाठी करा. आजचा विजय खऱ्या अर्थानं अजितदादांची आम्हाला सातत्यानं आठवण येते. कैलासवासी अजितदादा पवार कामाचं माणूस म्हणून प्रसिद्ध होते आणि म्हणून दादांची शिकवण आहे, ती शिकवण कामाचा माणूस म्हणून दिलेली आम्हाला शिकवण आयुष्यभर आम्ही पुढे नेऊ. या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्री, त्या ठिकाणी सुरेंद्रताई पवार, त्याचबरोबर या जिल्ह्याचे नेते मकरंद आबा, जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन काका, या सर्वांनी आम्हाला खूप मोलाची साथ दिलेली आहे. तालुक्यातले सर्व नेते, तालुक्यातले सर्व त्या ठिकाणी कार्यकर्ते खऱ्या अर्थानं रात्रंदिवस करून त्या ठिकाणी लढले. त्या सर्वांचा हा विजयामध्ये मोठा वाटा आहे. किंबहुना हा विजय त्यांचा विजय आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं भविष्य काळामध्ये आपण सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार. मान तालुक्याच्या इतिहासामध्ये जो सातत्याने एक इतिहास होता. 15 वर्षामध्ये मी माझ्या आयुष्यात कधी चिठ्ठी हरलो नव्हतो. मी आधी पण सांगितलं होतं की चिठ्ठीवर सभापती आणि उपसभापती, अजून उपसभापतीची चिठ्ठी निघते, पण ते पण बघाल चिठ्ठीवर सभापती आणि उपसभापती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झालेले असतील. काही लोकांना या तालुक्यामध्ये वाटत होतं की आम्ही म्हणजे या तालुक्याचे मालक आहे, पण आजच्या निकालानं दाखवून दिलं की या तालुक्याचे खरे मालक गोरगरीब जनता आहे, सर्वसामान्य माणसं आहेत. आणि मी या तालुक्यातील सर्व जनतेचं मनापासून आभार मानून आजचा जो हा विजय आहे, आजचा जो आमचा सभापती झाला आहे, उपसभापती पण होईल मला खात्री आहे, आणि हा विजय मी स्वर्गीय अजितदादांच्या चरणी समर्पित करतो. आज खरं तर हे बघायला दादा जिवंत असायला पाहिजे होते. दादा असते तर दादांनी आम्हाला या मान तालुक्याला म्हणजे जी काही मान तालुक्याच्या विकासाची स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण करायला दादा कुठेही कमी पडले नसते. इतकं दादांना आनंद झाला असता. कारण मला माहिती आहे इलेक्शनच्या अगोदर ज्यावेळी भेटलं होतं त्यावेळी दादांनी सांगितलं होतं की अनिल तुम्ही मंडळी लढा, मी तुमच्या पाठीमागे आहे. पण स्वर्गात सुद्धा आज अजितदादा अत्यंत खुश असतील की माझा मान तालुका हा माझ्या पाठीमागे उभा राहिला, माझ्यानंतरसुद्धा उभा राहिला. हे दादांना आमची आहे. या इलेक्शनमध्ये आदरणीय मकरंद पाटील, आदरणीय खासदार नितीन काका पाटील या दोघा भाऊभावांनी पूर्ण शक्तीनं ताकदीनं, आणि काही लोक सांगत होते की आम्ही वाईत गेलो कार्यक्रम केला. अरे त्या भाऊभावांनी इथं न येता कार्यक्रम केला. त्यांना मानमध्ये सुद्धा यावं लागलं नाही. त्यांनी वाईत बसून आणि साताऱ्यात बसून करेक्ट कार्यक्रम केला. अजून दुसरी चिठ्ठी निघू द्या, मी तीसुद्धा आमची चिठ्ठी निघेल. आणि याच्यामध्ये जनतेचं जसं कष्ट आहे तसं आम्ही सगळी मंडळी, आदरणीय प्रभाकररावजी देशमुख साहेब असतील, मनोजदादा पोळ असतील, अभयदादा जगताप असतील, ही सगळी मंडळी एका दिलानं एका विचारानं राहिली आणि त्याचं हे फलित आहे. आणि असेच सगळे एका विचारानं राहून खऱ्या अर्थानं आम्ही सर्वसामान्य गोरगरीब माणसांचे सगळे प्रश्न सोडवू एवढंच या निमित्तानं सांगतो. मानच्या जनतेचं मनापासून अगदी हात जोडून या मानच्या जनतेचा आभार व्यक्त करतो. भाऊ, आता तुम्ही म्हणाला की खासदार नितीन काका पाटील असतील, मकरंद आबा असतील, या दोन भावांनी या ठिकाणी येऊन न येता कार्यक्रम केला. आता तुम्ही जिल्हा परिषद सदस्य कोकोडाड गटातून झाला आहे, झेडपीचा अध्यक्षाची निवडणूक आता 20 तारखेला आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? कोणी किती चमत्कार करेन काही सांगितलं तर आता लोकांना कळालं आहे. काही लोक सांगत होते की या मान तालुक्यामध्ये 15-0 होणार आहे. आपण बघितलं मान तालुक्यात जनतेनं 8-7 केलं. आणि आत्ता तर अशी परिस्थिती आहे, कोणी चमत्कार सांगू दे, काही सांगू दे, काही चमत्कार वगैरे काही होणार नाही. जे जनतेनं जो कौल दिला आहे त्याप्रमाणेच घडेल. आजसुद्धा मानच्या जनतेनं सत्यावर राहायचा कौल दिला होता आणि त्याप्रमाणे घडलं. सत्य हे जसं सांगितलं ते थोडंसं लांबलं तर पण ते कधी अपराजित होत नाही. हा सत्याचा विजय आहे. आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आम्हीच चमत्कार करू. आता यांचा चमत्काराचा बागलबुवा सगळा संपलेला आहे.
आले की घ्या ना. देशमुख साहेब बोला. देशमुख साहेब हा सभापती झालं आपलं. बाबा होणार हो. हा. चालू आहे अजून चालू विश्वनाथ संजय दादा वर चालू आहे अजून चालू. हो आपण सभापती झाला आपला. एक मिनिट. त्याची जी काय सत्यता आहे ते आपल्या पुढे येते. नक्कीच मगाशी सांगितल्याप्रमाणेच चिठ्ठीचा निकाल अनिल भाऊने जसं आता सांगितलं की चिठ्ठीचा निकाल हा आमच्याच बाजूने लागतो आणि तसाच लागला. आणि शेवटी हिम्मत है मर्दा तू मदत कदे खुदा. ज्या माणसाकडे हिंमत असते, जो माणूस लढण्यासाठी तयार असतो त्याच्या पाठीशी भगवानसुद्धा असतो. जनतेच्या पाठीशी खऱ्या अर्थानं ईश्वरानं एक प्रकारचा आशीर्वाद या मानखटावच्या जनतेला विक्रम शिंगाड्यांच्या रूपानं चिठ्ठी काढून दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या मानखटावमध्ये चांगलं काम उभा करण्याचं काम या पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती आणि त्यांचे सर्व सहकारी करतील असं मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद.